की मूर्ती घडवताना तुझा क्षण असा कोणता लक्षात राहिला आणि तो तुला इमोशनल झालाय? जेव्हा गणपती मंडपातनं बाहेर निघतो आमच्या, तेव्हा तो सगळ्यात जास्त इमोशनल वाला असतो, क्षण असतो. कला आणि गणपती यामध्ये तू काय बोलशील? म्हणजे त्याला माझी मेडिटेशन. सो हे 2 महिने मी त्या स्टेटमध्ये असतो. पण जेव्हा इथे मंडप पडतो आपण, तेव्हा माझ्यासाठी तेव्हाच उत्सव चालू होतो. पण हे मूर्तीकारांना नक्कीच कळेल की हा मुवमेंट काय असतो. मग पूर्ण गणपती आम्हाला क्लिअर होतो की हा गणपती असा म्हटलाय. तर गणपती जॉईन करणं काय किंवा शेडिंग मारणं मला कोणी काय हात धरून शिकवला नाही. जी मंडळाची मूर्ती तू बनवली आहेस, त्या मंडळात जाऊन तू गणपतीकडे फक्त पाहतोस. असं कधी वाटतच नाही की हा मी बनवलाय. हॅलो आणि नमस्कार मंडळी. तर आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला जो देवाला आकार देतो आणि त्याच्यात रंग भरतो. ओमकार, कसा आहेस? एकदम मजेत. बोल, तू कसा आहेस? हा माझा मित्र ओमकार, जो मूर्तिकार आहे. तर आपण भेटूया याच्या इंटरव्ह्यूला आणि ह्याच्याशी बोलूया गणपतीबद्दल. तुझ्यासाठी गणपती म्हणजे काय? गणपती हा माझ्यासाठी एक कला आहे. मी याला ॲज अ कला म्हणून बघतो. गणपती माझं प्रेम पण आहे, कला म्हणून मला जास्त करून मी ते बघतो की मला कसा गणपती बनवता येईल. हे मला लहानपणापासूनच मला हे होतं की अरे हा गणपती असा कसा उभा राहिला आहे, हा आपण कसा याला बसू शकतो. की मूर्ती घडवताना तुझा क्षण असा कोणता लक्षात राहिला आणि तो तुला इमोशनल झालाय? जेव्हा गणपती मंडपातनं बाहेर निघतो आमच्या, तेव्हा तो सगळ्यात जास्त इमोशनल वाला असतो, क्षण असतो. कारण आम्ही 2 ते 3 महिने काम करत असतो. कधी कधी थोडेफार प्रॉब्लेम्स पण येतात, तर ते आम्ही फेस करून जेव्हा तो फायनल टच होऊन जेव्हा बाहेर जातो, तो सगळ्यात जास्त इमोशनल मुवमेंट असतो. प्रत्येक मूर्तीमध्ये तुझं मन आणि श्रद्धा कशी येते? प्रत्येक मूर्तीमध्ये सगळ्यांसाठी सेमच आहे. असं प्रत्येक मूर्तीसाठी काय वेगळं नाही. मूर्ती छोटी असू दे, 20 फूट असू दे, 2 फूट असू दे, सगळ्यांसाठी सेमच आहे. असं हे मंडळ चांगलं आहे किंवा हे मंडळ वाईट आहे असं काय आपलं नाही. गणपती आपण बनवतोय, आवड म्हणून आपण करतो. असं काय नाही स्पेसिफिक. तुझ्या प्रत्येक मूर्तीमध्ये तू किती डिफरन्स आणतोस? म्हणजे ही मूर्ती वेगळी दिसली पाहिजे. आता जेव्हा आम्ही स्केचिंगचा वगैरे प्लॅन करतो, तेव्हा डोक्यात सगळं फिट होऊन जातं की हिला आपण असं असं करायचं, हिला आपण हा शेड मारायचा. भलेही मंडळ बोलतात किंवा लोक बोलतात की आर्टिस्ट असतात की अरे हा कलर मारू, पण माझं फिक्स असतं की नाही, मला हाच कलर मारायचा, हा माझा कन्सेप्ट आहे, त्याला मी हाच कलर मारणार आहे आणि हा गणपती मी असंच करणार आहे. याचे डोळे आपण असेच करूया, आपण शेडिंगमध्ये खेळूया. तर कधी कधी आपण या 2 गणपतीमध्ये तुम्हाला फरक दिसेलच. जेव्हा रेडी होतील तर तुम्हाला कळेल. अच्छा, 12 फुटाचे दोघं आहेत, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे भरपूर. तुझ्यासाठी गणेशोत्सव सुरू कधी होतो? तर बघा, आपण प्लॅनिंग तर मागीमध्येच चालू होते. बरेच उत्साही मंडळ असतात जे खूप लवकर कॉल करतात आणि त्यांचं चालू होतं की या वर्षी आपण काय करू शकतो. हे 4-5 कन्सेप्ट आपले डिस्कस होतात, फायनल होतात. पण जेव्हा इथे मंडप पडतो आपण, तेव्हा माझ्यासाठी तेव्हाच उत्सव चालू होतो. कारण मंडपामध्ये गणपती 10 दिवस असतो किंवा घरात 10 दिवस असतो. आमच्याकडे गणपती 2-3 महिने असतो. अरे, आम्ही 2-3 महिने सेवा करतो, सगळं आमचं इथेच चालू होतं. अच्छा. म्हणजे जी पहिल्यापासून परंपरा आली आहे म्हणजे मूर्ती बनवण्याची, ती तशीच आहे की अजून तुम्ही काय बदल केलाय? कलेमध्ये बदल किंवा काय गोष्टींमध्ये बदल केलाय? आता काय ट्रेंडमध्ये चेंज होत असतात. आता प्रभावाचा ट्रेंड चालू आहे. आधी फक्त साधे प्रभाळ होते, गोलवाले. अच्छा, साधी राजावाली मूर्ती आणायची, तेव्हा डायरेक्ट धोती असायची. आता कपड्यामध्ये येते. आधी आम्ही पीओपी मध्ये घालायचो, आता पण करतो, पण आता कपड्याचा ट्रेंड चालू आहे, प्रभाव मोठ्याचा ट्रेंड चालू आहे. बरोबर. पण माझा फोकस हाच आहे की मेन कॅरेक्टर आपला गणपती बाप्पा आहे. तो त्याच्यामध्ये मला कसं कन्सेप्टवर काम करता येईल, बॅकग्राऊंड न देता तेच जास्त विचार करतो मी. आणि बॅकग्राऊंड आपल्याकडे नाहीच आहे ऑलमोस्ट. आपण जेवढं पारंपरिक आणि कन्सेप्ट वरती काम करता येईल तेवढाच माझं पुढे पण हेच असणार. लोक जेव्हा तुझ्याकडे मूर्ती नेण्यासाठी येतात, मग तुझ्या त्यांचं जे चेहऱ्यावर हास्य असतं, हॅपीनेस असतो, ते बघून तुला काय वाटतं? म्हणजे तुला कसं वाटत असेल, कसं फील असतं? मला तर आनंद होतोच ऑफकोर्स की आपण काहीतरी केलंय, लोकांना ते आवडलंय. त्याचा मला जास्त आनंद होतो की कोणतरी खुश आहे. म्हणजे एक जण खुश नाहीत, 100. मग गणपती बाप्पा बाहेर जातात, फोटो येतात, खूप सारे चांगले रिस्पॉन्स पण येतात त्याच्यावरती. स्टोरीजवर मेन्शन केला तर आनंदाचा मुवमेंट आहे. तुम्ही तुला सांगू शकत नाही, असा वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करू शकत नाही इन डिटेल मध्ये. सही. पण हे मूर्तीकारांना नक्कीच कळेल की हा मुवमेंट काय असतो. पण मला एक विचारायचं आहे की तुझं आणि गणपतीचं नातं कसं आहे? मग हा प्रश्नाचं माझ्याकडे उत्तरच नाही. म्हणजे असं अरे विचार नातं अरे असं बोलतो ना, एल्डरली आपल्याकडे एक लक्षात येतं, असं मला जाणवतं. पेरेंट्स कशी आपली आई असते, आईसारखं नातं असं मी बोलू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मला हेल्प होतो. बऱ्याच वेळा मी काहीतरी वेगळा प्लॅन करतो की नाही आपण जरा कमी करूया, गणपती 2-3 करूया,
हा. पण ते त्याच्या मनात काहीतरी वेगळेच प्लॅन आहेत. मग कुठे ना फिरून तरी मला तो घडून आणतो. घडून आणतोच. तो तुला घडून आणतो. आणि यावर्षी आपण ट्रॉली जास्त घेतलं. हा. तो त्याला जसं विघ्नहर्त्याला आकार घ्यायचा आहे तसं तो माझ्याकडनं काम करून घेतो आणि तसा तो आकार घेतो. तू डिसिजन कधी घेतलास की आता मी मूर्तिकार बनणार? आवड कशी निर्माण झाली वगैरे? आवड मला तर लहानपणापासूनच होती. ओके. घरी गणपती येत आहेत एवढ्या वर्ष बघतोय, हा हा हा. तर मला आवड तर होतीच. आणि त्यात कडी रोडला राहायचो. अरे तर मग ते इथे गजबज गणपती वर्कशॉप वगैरे सगळे, त्याच्यामुळे ती आवड होतीच. असं प्लॅन नाही कधी केला मी की मला इथे येऊन मूर्त्या बनवायच्या आहेत किंवा मला काय काम करायचं आहे की मला मंडप टाकून सगळं लार्ज स्केलवर करायचं, असं कधी प्लॅन नाही केला. ते मी शिकलो. मग घरचा गणपती गेलो, मग 1-2 जण बोलले अरे आमचा बनवतो काय. मग अजून 4-5 जण बोलले. मग असे छोट्या मूर्त्या 20-25 केलेले एकदा. तेव्हा मग काय घरी तर आपण एवढं करू शकत नाही. मग तेव्हा एक जागा घेतली. अच्छा. 7 रस्त्याला 2 वर्ष छोट्या मूर्त्या केल्या. ओके. म्हणजे राजन खातो ते बोलले अरे काय छोट्यांमध्ये काय, मोठ्यांमध्ये ये, तुला मी हेल्प करतो, तुला आपण सगळं देऊ. तर तेव्हा आपण 2019ला गणसंकुलमध्ये त्यांच्या थ्रू आलो होतो. ते बोलले की मी तुला हेल्प करतो. मग तेव्हा त्यांनी मला एक मोठी मूर्ती बनवून दिली होती. कारागीर त्यांचे, साचे त्यांचे, सामान त्यांचं सगळं त्यांनीच करून दिलं होतं. तेव्हा ते अर्थरोडचा राजा 10 फुटाचा होता. त्याच्यानंतर मग कोविडमध्ये आपले 2 वर्ष गेले. बरोबर. तर तेव्हा मी स्वतःच मग इथे चालू केलं हळूहळू करत. अच्छा. चालू. मग तू ही अशी तुझी जर्नी होती बेसिकली? हे प्लॅन नव्हता की इथे येऊन करायचे. प्लॅन त्याचा होता रे. प्लॅन त्याचा होता. मूर्ती बनवण्याच्या आधी असं काही कार्य आहे किंवा गणपतीचं कोणतंही कार्य आहे तू करतोस की नाही? म्हणजे कसं करतोस? पण काम चालू करण्याआधी बा आपण एक छोटी मातीची मूर्ती बनवतो मी अच्छा. हाताने. पूजेची मूर्ती होती. अच्छा. ओके. तर काम चालू करण्या आपण ती बनवतो, तिची पूजा करतो, मग आपण काम चालू करतो. जेव्हा गणपती जातात आपण तेव्हा ती विसर्जन पण करतो. जेव्हा पण तू मूर्ती बनवतो, कोणताही असा अवयव असेल किंवा डोळे वगैरे असतील, तेव्हा तुला असं इमोशनल झालंय का कधी? जेव्हा आपण डोळे बनवतो, आखणी बोलतो आम्ही त्याला. अच्छा. ओके. तेव्हा तो एक कम्प्लीट गणपती होऊन जातो तेव्हा ना, की आपल्याला कळतं की हा गणपती असा झालाय. आणि सेकंड पार्ट जो आहे, जेव्हा गणपती बाप्पा बाहेर येतात, सगळे बांबू परांजी आपण खोलतो. हो. मग पूर्ण गणपती आम्हाला क्लिअर होतो की हा गणपती असा बनलाय. अच्छा. तो सगळ्यात जास्त एक इमोशनल मुवमेंट आहे. तुझ्या तोंडावर स्माइलवरच कळतंय. म्हणजे तुझा गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत तुझा प्रवास कसा असतो? कारण एक मूर्तिकाराला मी विचारतोय, तर तुझा तो प्रवास किंवा तुझी जर्नी कशी असते? मग पहिले 5 ते 6 दिवस झोपण्यातच जातात. एवढा थकलो असतो ना मी. कारण तो थकवा नंतर जाणवतो की आपलं हे दुखतंय, ते दुखतंय. तर ते 5-6 दिवस तर आरामात जातात. नंतर मग मंडळामध्ये पूजा असतात, लोक इन्व्हाइट करतात, सत्कार करायला पूजा असते, सत्कार वगैरे करतात. मग तिकडे जावं लागतं. अच्छा. मग तिथे पण फिरण्यामध्येच वेळ जातो की या मंडळाने बोलवलंय, त्या मंडळाने बोलवलंय. तर का आम्ही तर इथे गणपती सगळं A to Z बघून झालोय, तरी पण तिकडे जाऊन आम्हाला जावंच लागतं. अच्छा. कला आणि गणपती यामध्ये तू काय बोलशील? म्हणजे गणपती माझ्यासाठी तर कलेचाच देवता आहे माझ्यासाठी. गणपती बघ मी कला म्हणूनच करतो. कला, श्रद्धा. जसं की मला तू बोलशील, तुला मगाशी बोललो ना मी की माझ्यासाठी एक कला, माझ्यासाठी मेडिटेशन आहे. तो 2 महिने मी त्याच स्टेटमध्ये असतो. तसा माझा हात फिरतो, तसं मी काम करतो. जेव्हा मी काम करतो डोक्यात गोष्टी प्रोग्राम होत असतात की अरे हे असं आहे तसं. कधी मी झिरो असतो. झिरो. अच्छा. काहीच नसतं माझ्या डोक्यात, मनात. जसं माझा हात फिरतो असं मी हात फिरून देतो सगळीकडे. अरे असा ते मला असं वाटतं की त्यालाच विघ्नहर्त्यालाच त्याची काळजी आहे की मी असा आकार घ्यावा, असं मी इथे यावं आणि माझी एवढी पूजा किंवा आपण बोलू ना की कन्सेप्ट बोलतो आपण. अच्छा. की असं की हे मंडळ वाशीच आहे, याने कधी एवढी मोठी मूर्ती आणली नाही. अच्छा. आणि ज्योतिबा मी फर्स्ट टाइम बनवलो. त्याने पण एवढी मूर्ती नाही आणली. मी ज्योतिबा फर्स्ट टाइम करतोय, तर तो घोड्यावरती उभा आहे. हे कसं एक चॅलेंजिंग काम आहे किंवा एक टास्क आहे. अच्छा. हे कधी मी केलं नाही. मी असं जॉब नाही कधी केलं. अच्छा. म्हणल्यावर आपण दरवर्षी 1-2 होतो. बरोबर. कसं ना, म्हणजे सांगू की गणपतीच डोक्यात टाकतो की अरे मला या रूपामध्ये या वर्षी येऊ दे, त्या रूपामध्ये येऊ दे. पण एक डिसेंट असं खूप हे नाही. बरोबर. काहीतरी चित्र वाटलं पाहिजे. हा. आता तुझ्या घरचा गणपती येतो तो कोण बनवतं? तो तर मीच बनवतो. अरे हमखास तेच म्हटलं, हा प्रश्न इम्पॉर्टंट होता मला. तुझ्या घरचा गणपती बनवणं सुरुवात तिकडून केली. अच्छा. मग तो माझ्या हातानेच बनला पाहिजे.
आता कसं मंडळाचं काम असतं, बाकीचं काम असतं, तर सगळ्यात शेवटी बनला जातो, पण मीच बनवतो. हेच माझा दरवर्षी प्रयत्न असतो की माझ्या हातानेच बनला पाहिजे, कारण मी स्टार्ट तिकडूनच केलंय. म्हणून घरचा गणपती मला खूप मॅटर करतो आणि खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा चांगलं रूप देणं, त्याला घरी आणणं. तर आईचे, वडिलांचे हे असतात ना अपेक्षा की अरे बाहेर एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या करतोय, आपल्या घरची पण सुंदर आणि चांगली मूर्ती बरोबर ह्याच्या हातातच घडली पाहिजे. बरोबर. दरवर्षी बनवणार. अरे, मूर्ती घडवताना तुझी म्हणजे एक प्रार्थना कशी करतोस? म्हणजे प्रार्थना असते किंवा काही एक श्लोक वगैरे तू बोलत असशील, किंवा आम्ही जेव्हा स्टार्ट करतो, ट्रॉली असतो किंवा पाठ असतो, आधी तर मंडळ पण पूजा करतात, आम्ही पण पूजा करतो, मग आम्ही चालू करतो की इथे काही विघ्न नको येऊ दे, गणपती सुखरूप जाऊ दे. बरोबर. त्यात काय, कारण काही गणपती बॅलन्सिंग वाले असतात, बरोबर. हा, उभे असतात, बरोबर. बसलेले पण तेवढेच असतात, बरोबर. हाईटला असतात. बरोबर. बरोबर. ते सुखरूप गेले पाहिजे, ही पूर्ण जबाबदारी आमची आहे. हा हा. त्यात काही विघ्न न आला पाहिजे हीच आम्हाला प्रार्थना असते. बरोबर. प्रत्येक मंडळाला मी विचारतो काय गणपती बाप्पा बरोबर पोचले. हम्म. विसर्जनला पण मी विचारतो नेक्स्ट डे, अरे झालं का नीट. काही जणांना फोन न उचलत, पण माझं काम आहे की मला ती काळजी आहे. मग असं नाही की गणपती घेऊन गेले माझा संबंध संपला. मी विचारतो की विसर्जन कसं आलं, नीट झालं का, आगमन कसं आलं, नीट झालं. अब आगमन झालं, काही थोडंसं झालं तर मला फोन येणारच. बरोबर. विसर्जन नंतर कोण नाही विचारलं. बरोबर. काय काय आवडतं काम, काय काय ना आवडत, काय कायचं विजन वेगळं असतं, काय कायचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात, जे कधी माझ्यासोबत मॅच नाही होऊ शकत किंवा नाही होत. बरोबर. मे बी ती कोणाच्या दुसऱ्याकडनं घड्याचं लिहिलं असेल, असं पण असू शकतं. माझ्याकडनं नाही होतं तर कोणाच्या तरी दुसऱ्याच्या ज्यामध्ये लिहिलंय तो अजून चांगला करून देऊ शकतो. बरोबर. आपल्याकडे मुंबईमध्ये खूप चांगले चांगले आर्टिस्ट, कलाकार आहेत, खूप जास्त आहेत, खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आपल्या इथे गणसंकुलमध्येच एवढे जण आहेत, सगळे 101 आर्टिस्ट आहेत. मग तू कोणाकडनं असं इन्स्पिरेशन किंवा आधारस्तंभ असं बोलू शकतोस की कोणाकडनं घेतलायस का? सगळ्यांकडनं काहीतरी आपण शिकलो. तुला सांगू, सुरुवात झाली विशाल शिंदे जे आहेत त्रिमूर्ती आर्ट्स, त्यांना रिक्वेस्ट करून करून त्यांच्याकडनं शिकून घेतलं. बरोबर. मातीकाम जे मातीने गणपती बनवतात, बरोबर, बेस आहे. हे मूर्तिकार जे मातीचं गणपती बनवू शकतात किंवा स्ट्रक्चर, तेच खरे मूर्तिकार. बरोबर. तर ती सुरुवात होती तिथे. त्यांचा रिक्वेस्ट करून त्यांनी मग शिकवलं. त्यांचा फर्स्ट स्टुडंट आहे मी, तर त्याने क्लास पण चालू केले. त्यांच्याकडे मी काम पण केलं. अरे काम केलं. मग विजय खातूकडे, यांच्याकडे 1 वर्ष काम केलं, पेंटिंगचं वगैरे. मोठ्या मूर्त्या तर मला आवड होता खूप. अच्छा. तर मग त्यांच्याकडे गेलो आहे. मग राजन खातून सोबत भेट झालेली, त्याने गोष्टी सांगितल्या बरेच. बरोबर. आणि जेव्हा मी इथे आलो तर बरेच मूर्तिकार होते. तर कोण काय करतंय, कोण काय करतंय हे आपण बघतो. ते खूप मॅटर करतं की कोण कसं काय करतंय, कोण त्यांच्या लेबरशी कसं बोलतंय, कोण त्यांचे जे आर्टिस्ट असतात त्यांच्याशी कसं बोलतंय. कारण मंडळ आगमन असतात सगळे, त्यांचं पण सेटअप वगैरे असतं. सो आपण टाइमवर काम देणं आणि लवकर दिलं तर आम्हाला पण चांगलं वाटतं ना, की लास्ट मोमेंटमध्ये कशाला काम करायचं. बरोबर. आधीच दिलं, समोरचे पण खुश, म्हणून खुश. नंतर मग अरुण दत्ते आहे, त्यांचं उभं राहून काम करून घेणं, किती काय झालं तरी ते तिकडे उभे असतात. बरोबर. आणि तसं ते काम करून घेतात. ते त्यांच्याकडनं शिकलोय मी, कसं मंडळाशी बोलायचं. आपण जेवढं लिनियंट सोडू आणि जेवढं हा करू, तेवढं आपली कला दबली जाते. मंडळ सांगणार असं कर तसं कर, ते मी केलं तर मला काही रिस्पेक्ट नाही आहे की माझ्या कलेला काय हे नाही. बरोबर. मंडळाच्या हिशोबाने आपण नाही, म्हणजे काय काय ॲनॉटॉमीमध्ये बोलतो मी, स्केचचं बोलत नाही. बरोबर. ॲनॉटॉमीमध्ये वगैरे काय आपण आता असतात मंडळामध्ये बरेच जण, ते बोलतात की हे असं पाहिजे असं. सो इथे प्रत्येक जण, प्रत्येक आर्टिस्ट, छोटा मोठा कोणी असो, काय ना काहीतरी शिकवतोच. फक्त तो पर्स्पेक्टिव्ह पाहिजे बघायला. का गणपती जॉईन करणं काय किंवा शेडिंग मारणं मला कोणी काय हात धरून शिकवला नाही. मी बघत आलो आहे तो कसा जोडतोय, तो कुठून गणपती फिरवतो, त्याचा स्केच काय, तर त्या हिशोबाने आपण पण बरोबर हा असा फिरला पाहिजे, हा तसा फिरला पाहिजे. आकाश पण खूप हेल्प करतो अजून पण काय असेल तर. सो असं 4-5 नावं आहेत, विजय खातू सर, विशाल शिंदे, राजन खातू, अरुण दत्ते, आकाश शिरमल, सगळे ग्रेट आर्टिस्ट आहेत. त्यांच्याकडनं खूप काय शिकण्यासारखं आहे. त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय, आकाशचा पर्स्पेक्टिव्ह वगैरे बघण्याचा चांगला आहे. ते आपण शिकून ॲडॅप्ट करू शकतो. लोकांना इगो असतो की तो करतोय ते, पण आपण
तुला शिकायला मिळतं ना, लाईफ शिकवणं वेगळं आणि कोणतरी सांगून शिकवणं वेगळं ना. बरोबर बरोबर. लोकांना डिफिकल्ट पार्ट पाहिजे असतो की लाईफ मधनं शिकायचं असतं. लाईफ शिकवते तेव्हा ते शिकतात. समोरच्या चुकामधनं आपण शिकू शकतो, बरोबर. काही असो ते. तसे खूप लोक आहेत. ॲज अन आर्टिस्ट जे आता नवीन पण मूर्तिकार येत आहेत, मग तू त्यांना काय सांगशील की एका आर्टिस्टनी कसं असलं पाहिजे, एका मूर्तिकाराने कसं असलं पाहिजे? काम तो कसा करू शकतो की त्याने क्लेवर्क पासून, म्हणजे मातीकाम आम्ही बोलतो ते एक बेस आहे, ते शिकूनच पुढे गेलं पाहिजे. बनवतो ज्या मूर्त्या किंवा मूर्त्या घडवतोस, तू त्या विसर्जनाला त्यांच्या विसर्जनाला जातोस का? रात्रीचा असं एक फिरून येतो. मला सांगत नाही की मी येतोय किंवा लास्ट इयर फक्त होतो एका मंडळामध्ये, एवढंच करतो विसर्जन वगैरे. घरचा गणपती, घरचा गणपती असतो, जेवढं थोडं घरी द्यायचा प्रयत्न असतो. आईच्या अपेक्षा असतात ना की 2 महिने नाही येत तर ऍटलीस्ट 10 दिवस तरी हा गणपती स्वतःच्या गणपतीकडे घरी लक्ष द्यावं, म्हणून नाही जात जास्त. अच्छा. जी मंडळाची मूर्ती तू बनवली आहेस, त्या मंडळात जाऊन तू गणपतीकडे फक्त पाहतोस का, म्हणजे बघतोस का, की काय वाटतं तुला त्यावेळेला? तो क्षण मला सांग. एक इमोशनल असू दे, हॅपी असू दे, काही असू दे. असं कधी वाटतच नाही की हा मी बनवलाय. लास्ट इयर ना सत्यनारायणच्या पूजेला कोकणासवाडीचा विघ्नहर्ता तिकडे गेलो होतो. तर बरेच लोक होते, 50-60 जण होते, जास्तच लोक होते थांबलेले. मी आलो, मी बघत बसलो की मंडपामध्ये काहीतरी वेगळं दिसत होतं, बाहेर काहीतरी वेगळं दिसत होतं, इथे काहीतरी वेगळं दिसतंय. बिलीव्ह होत नाही ना आपल्याला, हे मी बनवलं ना. हे दरवर्षी मला असं होतं की हे मी मूर्ती बनवली, तर मध्य भायखळाची मूर्ती बनवलेली मी बनवली, मला बिलीव्हच होत नाही की हा हे माझ्याकडनं घडलंय. तोच एक मुवमेंट. आणि मी बघत बसतो, असं मीच नाही, बरेच जण तिथे येऊन बघत बसतात मूर्ती. काय वाटतं, कनेक्ट होतात, ते बोलत असतील, कनेक्शन होतं तिकडे की हा डोळ्यात बघत, असं वाटतं की डोळ्यात बघतच राहू. एक वेगळा एक तो झोन आहे. तर तू सगळ्या मूर्तीबद्दल बोललास, तुझ्या कलेबद्दल बोललास, तुझं स्पिरिच्युअल अँगल आणि तुझी गणपतीबद्दल नातं पण बोललास. तर मला हे वन लायनर मध्ये गणेशोत्सवाचा POV म्हणून सांग ना. घरापासून ते कारखान्यापर्यंतचा प्रवास हा माझा गणेशोत्सवाचा POV आहे. तर मित्रांनो, ओमकारशी बोलून मला हे शिकायला मिळालं की कला ही कलाकारापेक्षा खूप मोठी असते आणि कला ही जपली पाहिजे. तर तुम्हाला काय शिकायला मिळालंय कमेंट्समध्ये सांगा.